आपल्या पुढे आता आहे अशीच आणखी एक लढवय्या कार्यकर्ती रुबीना पटेल। रुबीनाचे लेख लोकसत्ताच्या वाचकांना कदाचित आठवत असतील। वर्षभर तिनं आपल्याला विविध लेखांद्वारा विशेषतः मुस्लिम समाजामध्ये जे विविध प्रश्न स्त्रियांना भेडसावतात, तोंड द्यावं लागतं। तिच्या एका लेखात तिने म्हटलं आहे की दर 3 स्त्रियांपैकी एक स्त्री तरी ही पीडित स्त्री आहे मुस्लिम समाजामध्ये, आणि त्या प्रश्नांवर स्वतः ती ज्या निखाऱ्यांवरनं चालत पुढे गेली आणि त्यातनं तिने स्वतःला घडवताना या प्रश्नांची तड लागण्यासाठी जे प्रयत्न केलेत, आपण तिच्याच तोंडून ऐकूयात। रुबीना, सलाम तुला, प्लीज पुढे ये। धन्यवाद। आज महाराष्ट्र फाउंडेशनने जो समाजकार्य पुरस्कार देण्याचं मला ठरविलं आहे आणि देणार आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। व्यासपीठावर उपस्थित पुरस्कार विजेते मान्यवर, इथे उपस्थित महाराष्ट्र फाउंडेशन, साधना आणि केशव गोरे स्मारक ट्रस्टचे विश्वस्त, उपस्थित मान्यवर आणि साथीनो, मला आज थोडंसं बरं नाही। माझा स्पाईनचं ऑपरेशन झालेलं आहे, रॉड टाकलेली आहेत आणि मला बेडरेस्ट सांगितलं डॉक्टरांनी, पण तरी मी आज इथे आले कार्यक्रमाला। थोडी तब्येत बरी नाही आहे, पण तरी मी थोडा वेळ आपल्याशी बोलणार आहे। आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे की मी स्वतः जे आयुष्यामध्ये जे भोगलेलं आहे तिथून मी थोडंसं सुरुवात करते आणि मग नंतर मी काय काम करते आणि काय विचार आहेत, मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न काय आहेत, काय मुद्दे आहेत, ते मी आपल्यासमोर मांडणार आहेत। माझं शिक्षण 12वीपर्यंत केल्यानंतर घरच्या मोठ्या मंडळींनी माझं लग्न लावून दिलं। मी 18 वर्षाची पण व्हायची होते आणि मला शिकायचं होतं खूप, पण वडील दारुडे असल्यामुळे घरची परिस्थिती हालाकीची होती आणि सुरुवातीला वडिलांनी खूप छळ केला। दारू पिऊन यायचे, मारहाण करायचे, स्वयंपाक पूर्ण खाऊन टाकायचे, घरातून हाकलून द्यायचे पावसात, थंडीत असं। तर परिस्थिती फार बिकट होती आणि वडिलांचा खूप छळ होता। आम्ही दोघं भाऊ आणि भाऊ माझ्यापेक्षा लहान, इथे पुण्यालाच राहतो आहे, आणि मी अभ्यासात हुशार होतो, खूप काही करायची जिद्द होती मनामध्ये, पण तरी मोठ्यांनी एकदा ठरवल्यानंतर पुढे काहीच बोलता येत नाही की लग्न त्यांनी लावून दिलं। मग विचार केला की ठीक आहे, ॲडजस्ट करून घेते, कारण अल्लाह मेरे साथ इतना बुरा नहीं कर सकता कि शादी के पहले मुझे इतना दुख दिया, इतनी तकलीफ़ दी, तो शायद मेरी आगे की ज़िंदगी मेरी बेहतर हो, ही एक आशा होती मनामध्ये आणि वाटत होतं कुठेतरी सगळं चांगलं होईल, पण सगळं उलटं झालं। आधी बाप म्हणून पुरुषी सत्ता जी आहे ती मला दिसत होती, तो मारायचा, आणि आता पती म्हणून हा पुरुष मला मारतोय, छळतोय। तो देशी दारू प्यायचा, हा विदेशी पितो, फरक काहीच नव्हता। तो पिता म्हणून आणि हा पती म्हणून अधिकार गाजवत होता। तर लग्नाच्या 12 वर्षानंतर 2 मुलं मला झाली, एक मुलगा आणि एक मुलगी। 12 वर्षानंतर त्याला वाटलं की मला दुसरं लग्न करता येते, मला आता ही नको आहे, म्हणून त्यांनी शरई अदालतीमध्ये जाऊन मुफ्तींकडनं फतवा बनवला तलाकचा आणि मला घरातून हाकलून दिलं। मुलगी माझ्याकडे ठेवून दिली आणि मुलाला मात्र स्वतःकडे ठेवलं। मुलगी ही जबाबदारीची त्याला वाटत असेल। तर मी जेव्हा मुलाला बरेच दिवस झाले मला भेटू दिलं गेलं नाही, तेव्हा मी एकदा जेव्हा गेले मुलाला भेटायला, त्याच्या आधी खूपदा प्रयत्न केला भेटायचा, पण माझ्या पतीने मला भेटू दिलं नाही आणि त्याच्या डोक्यामध्ये माझ्या विरोधामध्ये खूप द्वेष टाकला आणि ब्रेन वॉश केलं। माझ्याबद्दल शिव्या देखील त्याला शिकवल्या आणि ते वय फार सेन्सिटिव्ह असतं आणि त्याच्या डोक्यामध्ये जे काही पुरवलं जात होतं, जे काही टाकलं जात होतं, तेच तसं त्याला वाटत असेल, म्हणून मुलगा पण मला भेटला नाही। बरेच वर्ष, मला 9-10 वर्ष माझ्याशी भेट झाली नाही मुलाशी। तर एकदा मी मुलाला भेटायला म्हणून त्या गावामध्ये गेले, तर पतीने मला खूप मारहाण केली, खूप मी सगळं रक्तबंबाळ झाले, डोकं फुटलं सगळं, आणि शेवटी विहिरीपर्यंत नेलं
आणि तिथे मला ढकलणार तेवढाच माझा तोल गेला आणि मी त्याच्यामध्ये पडले. म्हणजे ढकललं असं म्हणता येईल, कारण त्यांनी मला इतकं जास्त टॉर्चर केलं आणि इतकं मारहाण केलं आणि इतकी मला लाचार मला बनवलं की मी आता तुला काही ठेवत नाही. आणि मी त्याच्या पुढे खूप विनवण्या करत होती कि मैं आपकी बीवी हूँ, आप मेरे साथ ऐसा क्यों कर रहे हो जी, आपने मुझसे निकाह किया है, मैं अपने ससुर को कह रही हूँ कि अब्बा जाना आप इनको समझाइए, मेरे बच्चे हैं 2 प्यारे प्यारे, मेरा ये घर संसार, मैं कानूनन बीवी हूँ. पण शेवटी त्यांनी काही ऐकलं नाही आणि मला विहिरीमध्ये ढकललं. माझा त्याच्यामध्ये डावा पाय फ्रॅक्चर झाला. मी वाचले आणि उलट माझ्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला 309ची अटेम्प्ट टू कमिट सुसाईड, आत्महत्या करणं कायदेशीर गुन्हा आहे. आता ती केस लागत नाही, पण त्यावेळेस मला माझ्यावर ती केस लागली. आणि 3 महिन्यानंतर माझा जेव्हा पाय बरा झाला आणि त्याच्यानंतर मी नागपूरला आले तर पोलीस येतात आणि मला अटक करून घेऊन जातात. मला काहीच कळलं नाही की एकदम अचानक माझ्या याच्यामध्ये पोलीस कसे काय येतात. आणि मग ती माझी जमानत होते आणि मी कोर्टासमोर सांगत होती की माझ्या पतीने मला सोडलं आहे, मी एकटी आहे, माझी मुलगी माझ्यासोबत राहते, मुलाला भेटू देत नाही आहे वगैरे वगैरे. पण कोर्टाने काही ऐकलं नाही. त्याच्यानंतर मग 498च्या केसमध्ये माझे जे सरकारी वकील होते ते सरकारी वकील माझ्या विरोधामध्ये बोलायचे, चुप बसा, जेवढं तुम्हाला विचारलं जातं तेवढं बोला, त्याच्यापुढे बोलायचं नाही. मग मी सांगत होती ये कैसा तलाक हो गया, मुझे तो पता भी नहीं इस तलाक का और मेरा कोई कंसर्न नहीं है, मुझे बताया नहीं गया कैसा तलाक हुआ, मेरा मेहर मेंटेनेंस इद्दत कहाँ है, ये सब कहाँ है, मेरा स्त्रीधन, मैं अपनी बेटी का और मेरा गुजारा कैसे करूँ, मैं कहाँ रहूँ, मेरे पास कोई शेल्टर नहीं है रहने के लिए, मेरे पास कोई नौकरी नहीं है, कोई घर नहीं है, मेरे पास कोई पैसा नहीं है, मैं कैसे गुजारा करूँ. पण माझा जो आक्रोश होता, माझा जो राग होता तो कोर्टाला काही समजत नव्हता. शेवटी मॅडमनी म्हटलं की इसको पुलिस बुलाओ, इसको अंदर लेके जाओ, चुपचाप बैठो, जितना बोला जा रहा उतना पूछो. पण त्यांना ते समजत नव्हतं की ही मुलाला भेटायसाठी तडफडते, हिच्याबरोबर अन्याय झालेला आहे, ही आता एकटी कुठे राहणार, काय करणार. त्यांना फक्त कोर्टामध्ये जे काही जे असतात, जे बारकावे असतात त्या पद्धतीने जी केसेस लढली जाते तीच त्यांना पाहिजे. तुम्ही वकील ना, तुम्हाला माहिती असेल ह्या सगळ्या गोष्टी. तर मग माझ्यावर 2 क्रिमिनल केसेस माझ्या पतीने लावल्या. एक पहिली 309ची, दुसरी केस होती 143, 448, 503, 323 आणि 34मध्ये जास्त, एकापेक्षा जास्त गुंड असे काही. मग 34मध्ये तर ते 34 त्यांना पंचनामामध्ये नाही दिसून आलं पोलिसांना, तर ते त्यांनी 34 काढून मग बाकीचे सेक्शन्स लावले. म्हणजे मी फार मोठी गुंड होती आणि मी त्याच्या घरी गेली आणि त्याला खूप मारहाण केली, माझ्या पतीला असं वगैरे त्यांनी ती केस टाकली होती. म्हणजे 2 केसेस पोलिसांना मेंटेन केलं त्यांनी, पोलिसांना पैसे देऊन त्या केसेस लावल्या. कोर्टाला देखील ते समजत होतं की ह्या सगळ्या खोट्या केसेस आहे. मग शेवटी मी कोर्टामध्ये गेले आणि मग मी सांगितलं की माझ्याकडे वकील नाही आहे, मैं अफोर्ड नहीं कर सकती, मैं पढ़ी लिखी हूँ और मेरी केस मैं खुद लढूंगी. आणि त्या दरम्यान मी शिकायची, मी BA कसं तरी केलं होतं. पतीच्या घरी राहत असताना खूप मारहाण सहत, कधी पुस्तकं फेकल्या जायच्या, कधी परीक्षा दिली जाऊ देत नव्हती, मला परीक्षा दिली जाऊ देत नव्हती. अशा अवस्थेमध्ये मी परीक्षा देऊन BA केलं होतं. मग पतीने सोडल्यानंतर 2004ला मी पहिल्यांदा BEd केलं, मग त्याच्यानंतर MA केलं, MSW केलं. या दरम्यान कोर्टामधल्या केसेस पण सुरू होत्या. मग कुठेतरी नोकरी केली, कारण मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती, हे सगळं खर्च होता मला. तर हे सगळं करायसाठी खूप संघर्ष केला आणि कोर्टामध्ये स्वतःची केस मी स्वतः इन पर्सन मी लढले. आणि मग असं झालं की कोर्टामध्ये ज्या गावामध्ये मी जायची, म्हणजे पतीचं गाव 80-90 किलोमीटर दूर, त्या ठिकाणी मी जायची. अनेक वेळा माझ्याकडे तिकिटासाठी पैसे पण नसायचे, पण त्या ठिकाणी जायची, दिवसभर बसायची. तिथल्या 2 केसेस, भंडारा जिल्ह्यामधल्या 1 केस 498ची केस, आणि मग नागपूरला मी नंतर 125 मेंटेनन्सची केस टाकले. तर या सगळ्या केसेसमध्ये मला कुठेच वकील नाही, कोणी गायडन्स करणारं नाही, कोणी सपोर्ट करणारं नाही, आणि एकटं मी सगळं करायचं. मी स्वतः जाऊन भांडली, सगळं
हे केलं. तर मग त्याच्यानंतर मला वकील मॅडम जज मैडम मला म्हणायच्या की तुम यहाँ पर उसकी गालियाँ सुनने के लिए क्यों आती हो. मैं त्यांना सांगायची की वो मुझे बाहर बहुत गंदी गंदी गालियाँ देते हैं और मुझे बहुत गंदा बोलते हैं, तो वो तुम यहाँ पर गालियाँ सुनने के लिए क्यों आती हो. तुम जो औरतों के लिए लड़ाई लड़ रही हो वो बहुत ज़रूरी है, और तुम पहले LLB कर लो क्योंकि तुम बहुत अच्छी वकालत करती हो और तुम उन औरतों की लड़ाई लड़ पाओगी, असं मला मॅडम म्हणायच्या. तर मी त्यांना सांगायची की मैडम मैं अपने लिए इसलिए आ रही हूँ क्योंकि अगर मैंने अपना हक नहीं लिया, मैंने मेंटेनेंस के कुछ भी पैसे ले लिए, क्योंकि मेरा पति सरकारी नौकरी पर है और सरकारी नौकरी पर होते हुए एक मुस्लिम पुरुष दूसरी शादी भी कर लेता है, मेंटेनेंस भी नहीं देता है, वो आराम से रह रहा, तो उसका देखिए तो और भी मर्दों को शायद प्रेरणा मिलेगी कि देखो हम भी आराम से छोड़ सकते हैं. तो मुझे तो लड़ाई लड़नी पड़ेगी क्योंकि मैं उन सारी महिलाओं का प्रतिनिधित्व कर रही हूँ, ऐसा मुझे लगता है. और इस दरम्यान मैंने अपनी काम की भी शुरुआत कर दी थी आणि मी अशा महिलांना मदत करायची, पोलीस स्टेशनला जायची, कंप्लेंट टाकायची, मग कोर्टामध्ये लीगल एडकडनं वकील घ्यायचा. असं करत करत मी माझी संस्था पण स्थापन केली आणि मग त्याच्यानंतर महिलांची हे सगळं लढाई सुरू केली. आणि आत्ता असं आहे, पुढे माझ्या स्टोरीमध्ये असं झालं की आत्ताची परिस्थिती अशी आहे की 12 वर्षानंतर माझा मुलगा आपल्या पित्याला सोडून नेहमी करता माझ्याकडे आला आहे. एकेकाळी तो मला शिव्या द्यायचा आणि आता येऊन त्याने गॅझेटमध्ये नाव पण चेंज केलं. त्यांनी माझं नाव लावलं, त्यांनी दानिश ह्युमॅनिटी, मला सरनेम पण नको, जातपात धर्म मी मानत नाही म्हणून ह्युमॅनिटी लावलं आहे, दानिश ह्युमॅनिटी, आणि मधलं नाव रुबीना माझं नाव ठेवलं आहे. तर मी त्याला असं म्हटलं नाही, पण त्यांनी स्वतःलाच वाटलं की इथे येऊन, मग पुण्याला पण तो आला आहे. इथे आपले मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे लोक पण असतील, अनवर भाई पण आहेत आणि ते सगळे ओळखतात आता त्याला. आणि ते जे संस्कार त्याच्या डोक्यामध्ये होते आता ते एकदम वेगळे इथे येऊन बदल झाला त्याच्यामध्ये. तो जेंडरची पुस्तकं वाचतो, पितृसत्ता काय आहे समजून घेत आहे, जातीवाद काय आहे, पुंजीवाद काय आहे, खूप वेगवेगळ्या चळवळी मध्ये आम्ही जे एकमेकांसोबत आम्ही कुठेतरी येतो. आता संभाजी भगत पण मला भेटले, हे नागपूरला आम्ही भेटत असतो. तर असे वेगवेगळ्या चळवळी माझ्यासोबत असताना त्याला लोक मिळत आहेत अशा, आणि मग याच्यावर पण तसं तो बदल होत आहे. आणि त्याला पण आता वाटते की मुस्लिम स्त्रियांबरोबर हा अन्याय आहे, असा जो तलाक दिला जातो हा चुकीचा आहे, स्त्रियांबरोबर अन्याय होतो. आत्ता हा जो बिल आला, मला विचारत होते एक सर, तर मला नाव विसरली मी त्यांचं, तर त्यांनी मला विचारलं की आता जो बिल ट्रिपल तलाक संदर्भामध्ये आलेला आहे तर त्याविषयी आपलं काय मत आहे. तर लढाई तर आम्ही खूप आधीपासून मुस्लिम स्त्रियांची लढत आहोत आणि मुस्लिम स्त्रियांच्या अधिकारासाठी एक कायदा व्हावा जो संविधानिक अधिकाराचे रक्षण करेल, जेंडर न्यायावर आधारित असेल, असा एक सेक्युलर कायदा व्हावा, ही मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहोत. आणि आम्ही दिल्लीपर्यंत पण मोर्चा नेला. तिथे आम्ही म्हणजे फक्त तलाकचा मुद्दा नाही, तलाकपेक्षाही थोडंसं व्यापक मुस्लिम स्त्रियांचे काय प्रश्न आहेत, एकूण समाजाचे काय प्रश्न आहे मुस्लिम समाजाचे, हे सगळे आम्ही तिथे बोललो दिल्लीमध्ये. आणि जंतर मंतरवर मोठा मोर्चा आम्ही केला होता. त्याआधी विधानसभेवर नागपूरला मी 200 महिलांचा मोर्चा केला. आणि ही मागणी आम्ही नेहमी सरकारपुढे ठेवत आहोत, बोलत आहोत की असा हा तलाक बंद व्हायला पाहिजे म्हणून. आणि तसंच जे फतवे दिले जातात, म्हणजे जे शरई अदालती असतात, खरं तर मला असं वाटतं की त्यांना कुणी अधिकार दिला हा फतवे देण्याचा, ते इल्लीगल आहेत मला असं वाटतं. पण त्याचा प्रभाव खूप मोठा होतो, जसं माझ्यावर झाला. मी एकदम इतके घाबरले होते कि फतवा दे दिया मुझे, यानी तो सुप्रीम कोर्ट के आदेश से भी बहुत बड़ा है ये, क्योंकि समाज में इसका इतना बड़ा प्रेशर है और इतना बड़ा दबाव है कि मुफ्ती साहब ने फतवा दे दिया, उन्होंने जो कह दिया वो तो एकदम वो फाइनल एक कानून है. तो एक जो डर और खौफ है मुफ्ती के फतवों का, और उसका असर, उसके आगे कोई कुछ नहीं कर सकता. मैं किसी भाई के पास जा रही हूँ, मैं किसी और के पास जा रही हूँ कि भाईजान ये कैसा, मेरे शौहर ने कैसे तलाक दे दिया, ये कैसे तलाक हो गया, मुझे कुछ पता भी नहीं है, मुझे कुछ मिला भी नहीं मेंटेनेंस, तो उन्हें हम कुछ नहीं कर सकते. मेरे भाई, कज़िन, ब्रदर, मेरे और भी रिलेटिव्स ये कहते हैं कि हम कुछ नहीं कर सकते.
मतलब मुस्लिम समाज के बाकी लोग सब बेबस है फतवों के आगे। तो मुझे लगता है कि ये फतवों को पूरी तरह से बंदी, सख्ती से बंदी आनी चाहिए। तो और वहाँ पर औरतों की बात सुनी भी नहीं जाती। औरतों को कहा जाता है बेहया औरत, सर पे पहले अपने पल्लू रखो और ज़्यादा बात मत करो। अगर किसी के सर पे पल्लू नहीं है तो वो बहुत बुरी औरत है, बेहया औरत है। हमारे यहाँ पर तकरीर करते हैं मौलाना साहब, वो बताते हैं कि ये आजकल औरतें जो 3 तलाक के खिलाफ लड़ाई लड़ रही है, अल्लाह ताला उनको दोज़ख में ले जाएगा और पता नहीं उनका क्या हश्र होगा। वो औरतें लड़ाई लड़ रही है और इनकी वजह से दूसरी औरतों को ऐसा क्या खूब बोलता है। और जो मर्द अपनी औरतों को काबू में नहीं कर सके, उनको घर में नहीं बिठा सके, वो मर्द किस काम के? वो भी तो मर्द क्या मर्द कहलाएंगे वो? मतलब अपनी औरतों को, अपनी घर की बहनों को, औरतों को जितना तुम अंदर में रख सको, जितना उसको पाबंदी कर सको, उसको बाहर जाने से रोक सको, पराए मर्दों से बात करने से रोक सके, तो वो सही मर्द होगा असं। आणि 3 तलाक की क्या बात चल रही है, क्या बहस हो रही है असे तक्रीर करतात। मला ऐकायला येते, माझ्या पाठीमागेच मस्जिद आहे आणि छोट्याशा त्या एरियामध्ये 12-13 मस्जिद आता झाल्यात, वाढत आहेत। आणखी 1-2-4 वर्षामध्ये किती मस्जिद होती माहीत नाही। तर जे तक्रीर करतात जुम्माच्या दिवशी, तर त्याच्यामध्ये मग ते बोलत होते की ये कुछ बेहया औरतें तलाक के खिलाफ लड़ रही है और क्यों तलाक के लिए कहा जाता है कि 3 बार कहना होगा, और 3 बार कहने की तलाक ज़रूरत क्यों है? कि मैंने अगर गुस्से में एक बार कहा था बढ़िया है, फिर दूसरी बार भी मैंने कहा बढ़िया है, तीसरी बार भी मैंने कहा बढ़िया है, तो मैंने एक बार भी कहा तो बढ़िया है, 3 बार भी कहा तो बढ़िया है, तो फिर एक बार भी कहा तो तलाक तो हो जाना चाहिए। तो क्योंकि वो तो ज़ुबान से निकल चुका है तो वो तो हराम हो गई उसके लिए, तो तलाक तो हो जाना चाहिए। और गुस्से में तलाक देने की ज़रूरत, मर्द गुस्से में तलाक नहीं तो क्या शॉपिंग करा कर घुमा फिरा कर उसको तलाक देगा? गुस्से में तो म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की गुस्से में दिया हुआ तलाक भी हो जाएगा। म्हणजे काही लोक असं थोडंसं ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे किंवा जमात इस्लामी हिंदचे काही मौलाना असे म्हणतात नहीं नहीं देखो इस्लाम में तलाक ऐसा नहीं है। काही लोक सांगतात इस्लाम में तलाक ऐसा नहीं है, तलाक गुस्से में नहीं हो सकता, शराब के नशे में नहीं हो सकता, तलाक को वो प्रोसेस है, 3 तरह का तलाक होता है, असं काही लोक सांगतात। पण दूसरे मौलाना ऐसे सांगतात कि गुस्से में भी तलाक हो जाएगा, शराब के नशे में भी तलाक हो जाएगा। तो वो अपने तकरीर में ये कह रहे हैं कि तलाक अगर कोई व्यक्ति बलात्कार करता है शराब के नशे में, तो क्या वो बलात्कार नहीं माने जाएगा? सरकार क्या उसको, कानून क्या उसको सज़ा नहीं देंगी? तो इसका मतलब है कि शराब के नशे में भी तलाक दिया जा सकता है, उसको मानना चाहिए, वो वैलिड होगा। उनका ये कहना है। मतलब हम तो कह रहे कानून बनना चाहिए, और ये अभी भी उसी इसमें है कि एक बार ज़ुबान से निकल गया तो अब वो उसके लिए हराम हो गई, फिर हलाला करो तो हलाला भी करे। मतलब महिलाएं कितनी पीड़ित हो रही है। महिलाओं को अपनी ज़िंदगी जीने का कोई अधिकार नहीं, उसकी कोई आज़ादी नहीं। शादी के पहले उसकी शादी के पहले जब घर वालों ने चाहा उसकी शादी कर दी, जब घर वालों ने चाहा उसका स्कूल पढ़ाई बंद करवा दी, जब पति ने कहा ये नहीं करना, वो नहीं करना, बाहर नहीं जाना, यहाँ नहीं जाना, बुर्का पहनो। उसकी अपनी कुछ आज़ादी, उसके अपने सपने हैं या नहीं? क्यों नहीं समझा जाता उसके सपनों को? तो हम लोग ये कोशिश कर रहे हैं हमारे सेंटर में, मेरी संस्था से, कि महिलाओं को, मैं लड़कियां जब आती है, बहुत सारे अभी बस्ती के ग्रुप की लड़कियों के साथ हमने काम शुरू किया है, तो लड़कियों को हम ये कहते हैं कि आपके सपने क्या हैं, सपना देखो, उसको पूरा करने के लिए आप पढ़ाई करो। आप क्या कर सकते हो? आपको कंप्यूटर सीखना है, तो हम लोग कंप्यूटर के हम लोग ने ये किया है, कंप्यूटर ट्रेनिंग इंस्टीट्यूट, रूबी ट्रेनिंग इंस्टीट्यूट नाम से ही मैंने अपना शुरू किया है, एक ट्रेनिंग इंस्टीट्यूट, जहाँ पर तलाक वाली बहुत सारी महिलाओं ने फैशन डिज़ाइनिंग सीखा, कंप्यूटर सीखा, और आज वो अपने पैरों पे खड़ी है, जिसको कोई शेल्टर नहीं था। हमारे पास टेस्टिमनीज़ में फाइल में ऐसी लड़कियां हैं जो सिर्फ 16 साल की थी, अपना 1.5 साल का बच्चा लेकर आई, तलाक हो गया, और अब उसने कुछ पढ़ाई की, 10वीं की ड्रॉप आउट के लिए पढ़ाई की, हमने पूरा उसका खर्चा उठाया, हमने बोर्ड का फॉर्म भरा, उनको ट्यूटर्स लगाया, उनकी पूरी पढ़ाई की, 10वीं के एग्ज़ाम पास किया, कंप्यूटर सीखा, और वो अभी कुछ कर रही है। कुछ लड़की ने फैशन डिज़ाइनिंग का कुछ किया, कुछ लड़की इलेक्ट्रॉनिक्स का कोर्स सीखी, इलेक्ट्रॉनिक्स का करने के बाद में वो अपने पैरों पे खड़ी है। तो कई बार ये होता है कि ऐसी लड़कियों को मॉरल सपोर्ट की बहुत ज़्यादा ज़रूरत होती है, वो पूरी टूट जाती है,
और मैंने देखा है कि इनको मानसिक बीमारियों की ये मतलब बीमारी उनको एक तरह से लग जाती है। और दरगाह में हमारे यहाँ पर पास में ही ताजुद्दीन बाबा की दरगाह है, तो वहाँ मैं देखती हूँ कि ऐसी जो पीड़ित महिलाएं हैं जो हर 3 घर के बाद में पीड़ित है, भले ही तलाकशुदा नहीं है लेकिन पति ने उसको छोड़ दिया है। तो ये जो महिलाएं हैं ये दरबार में जाती है, उनको लगता है बाहर का कुछ असर हो गया है और उसमें वो अब बाहर का असर में वो घूमती है। तो हम लोगों ने कई बार साइकेट्रिस्ट को भी बुलाया है, बताया है कि ये एक तरह से की मानसिक बीमारी है, स्किज़ोफ्रेनिया वगैरह इस तरह की बीमारी है और ये ज़्यादा अपने आप में अकेले रहने से, तो इस तरह की ये बीमारी हम लोगों ने ये भी कोशिश की है कि उनको मॉरल सपोर्ट कैसा दे सके, उनको हिम्मत कैसे बढ़ा सके ताकि वो अपनी लड़ाई खुद लड़े। तो ये हम लोग कोशिश कर रहे हैं। और 3 तलाक के बारे में मैंने लिखा भी है, इस लोकसत्ता में भी लिखा है। और अभी हमें ये लग रहा है कि अभी जो बिल लोकसभा में पास हुआ है तो उसमें ये लग रहा है कि शायद इसमें बहुत जल्दबाजी हुई है। इस बिल में एक तो हम ये चाह रहे थे कि कानून तो आना चाहिए, बिल्कुल इसमें कोई दो राय नहीं है, लेकिन ऐसा हो कि जो उसके हित में हो। लेकिन ये हो रहा है कि उसके हित में नहीं होगा। जो क्रिमिनलाइज किया गया है उसको जिस तरह से आपराधिक किया है और 3 साल की सज़ा जो मुस्लिम पुरुष को दी जा रही है, ये कोई मुस्लिम महिला नहीं चाहती कि मुस्लिम पुरुष को सज़ा हो, क्योंकि सज़ा देना ये प्रॉब्लम का सोल्यूशन नहीं है। सोल्यूशन कुछ और तरीके से भी निकाला जा सकता है। तो मुझे लगता है कि बहुत जल्दबाजी हुई है इसमें और बहुत सारे बुद्धिजीवियों की, महिला संगठनों की राय लेनी चाहिए थी जो नहीं ली गई है। और अभी लोकसभा में उसका वो पेश किया जाएगा, वो चल रहा है चर्चा में। तो मुझे लगता है कि इसमें चर्चा की जानी चाहिए, राय मशवरा किया जाना चाहिए और संशोधन किया जाना चाहिए। जैसे उसमें हलाला की प्रथा कैसे बंद हो सकती है, फतवे कैसे बंद हो सकते हैं, बहुत सारी चीज़ों का उसमें भी और ज़्यादा उसमें इंक्लूड किया जाना चाहिए, ऐसा मुझे लगता है। तो कहने के लिए बहुत सारी बातें हैं, बहुत सारे अनुभव हैं, कैसे हम लोगों ने इज्तिमाई शादियाँ रोकी, कैसे नाबालिग लड़कियों की शादियाँ रोकी और फिर हम पर अटैक कैसे हुआ। बहुत चीज़ें हैं, बहुत सारे अनुभव है कहने के लिए, लेकिन यहाँ बहुत सारे मेरे से भी अनुभवी काफ़ी लोग हैं और बड़े बड़े लोग हैं और कार्यक्रम और बाकी है। इसलिए मैं यहाँ पर अपने 2 शब्द ख़त्म करती हूँ। मुझे यहाँ बोलने का मौका दिया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। रुबीना, माफ़ करो मुझे, आप ज़िंदगी कम से कम 3-4 साल की होने से ये संघर्ष कर रही है और अभी भी सिर्फ अपना खुद का संघर्ष नहीं तो समाज में ऐसी जो पीड़ित महिला हैं उनके लिए भी अभी आपने एक ये रूबी ट्रेनिंग सेंटर के द्वारा और आपके काम के द्वारा संघर्ष की ज्वाला जलती रखी है। बहुत बहुत अभिनंदन आपका भी। आता रुबीना पटेल यांना पुरस्कार आपण प्रमोद नेगुडकर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, त्याचे कार्यकारी विश्वस्त त्यांच्या हस्ते देतोय। दोघांनाही विनंती करतो पुढे यावं। मुस्लिम महिलांचं, विशेषतः तरुण मुलामुलींचं सामाजिक प्रबोधन करणं हे काम रुबीना पटेल मागची 1 ते 1.5 दशकापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये करतायत। त्यांनी त्यांच्या आत्मकथनातला जो एक छोटा उतारा आहे या मुलाखतीतला तो मी वाचतो। मुस्लिम धर्मियात आढळून येणारा शरीयतचा कायदा, बुरखा पद्धती आणि बहुपत्नीत्व ही प्रथा या सर्व कारणांच्यामुळे प्रत्येक 3 मुस्लिम घरांच्या मागे एका घरातील महिला पीडित आहे। ही परिस्थिती निश्चितच गंभीर आहे। खऱ्या अर्थाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात जास्त गरज जर कोणाला असेल तर ती दलित पीडितांच्या पेक्षाही मुस्लिम महिलांना आहे। 9 वर्षांपासून शरीयतच्या कायद्यामध्ये बदल व्हावा यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली। विविध चळवळींच्या माध्यमातून अद्यापही आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते सुरूच राहणार आहेत, अशा प्रकारचा ठाम आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। त्यांना प्रबोधनाच्या विभागातला, मुस्लिम महिलांचं प्रबोधन या विभागातला हा पुरस्कार देण्यात येतोय, 50,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपात।